तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी केलेल्या टिप्पणीचे मोठे पडसाद उमटले। ठाणे आणि परिसरात राऊतांचा निषेध नोंदवत आंदोलनं झाली, तर शिंदेंच्या खासदार आणि आमदारांनी राऊतांना थेट घरात घुसून मारण्याचा इशारा दिला। मग परिस्थितीचं गांभीर्य ओळखून राऊतांनी आपल्या वक्तव्यावरती सारवासारव केली, पण या घटनेच्या निमित्तानं नेत्यांची घसरलेली भाषा पुन्हा एकदा अधोरेखित झाली। बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता। समजा भुंकणाऱ्या कुत्र्या दिघे साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी आहे का? संजय राऊतांना माझा विचार आहे की मग बाळासाहेबांच्या फोटोसोबत उद्धव ठाकरेचा फोटो का लावला जातो? त्यांनी सांभाळून बोलावं, नाहीतर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी। संजय राऊतांनी आनंद दिघे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे पेटलेला हा वादंग पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी एकनाथ शिंदेंनी सर्व प्रमुख वर्तमानपत्रात शुभेच्छांच्या जाहिराती दिल्या। या जाहिरातीमधल्या एका फोटोवर संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली। हा फोटो होता शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघेंचा। बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरीनं त्यांच्या फोटोला स्थान दिल्यामुळे संजय राऊतांनी शिंदेंवरती तोफ डागली। बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता। ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही? ही कोणती आहे? आनंद दिघे हे आमचे प्रिय सहकारी होते। ते शिवसेनेचे नेतेही नव्हते, ते उपनेते नव्हते, ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते। तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का? अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार। संजय राऊतांनी आनंद दिघेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरनं शिंदेंची सेना संतप्त झाली आणि राऊतांचं हे विधान खोडून काढताना शिंदेंच्या खासदारांनी राऊतांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे। समजा भुंकणाऱ्या कुत्र्या दिघे साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी आहे का? तुझी योग्यता काय? तोंड सांभाळून बोल। पुन्हा एकदा तुला मी इशारा देतोय, नाही तर तुझी योग्यता, तुझी पात्रता आम्हाला दाखवावी लागेल। ज्या नालायक संजय राऊतांनी बाळासाहेबांच्या सोबत यांचा फोटो का अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं, तर त्या संजय राऊतांना माझा विचार आहे की मग बाळासाहेबांच्या फोटोसोबत उद्धव ठाकरेचा फोटो का लावला जातो? आणि त्यातल्या त्यात आदित्य ठाकरे की ज्याचं शिवसेनेसाठी कवडीचं सुद्धा योगदान नाही, अशा आदित्यचा सुद्धा फोटो बाळासाहेबांसोबत लावला जातो। तर मग उद्या ते संजय राऊत हे फोटो हटवणार आहेत का? आनंद दिघे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु, त्यामुळे आनंद दिघेंबद्दलच्या वक्तव्यानंतर शिंदेंचे सैनिक पेटून उठले। कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी तर संजय राऊतांना थेट धमकीच दिली। सर्वांना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या तर संपूर्ण देशातल्या तमाम नागरिकांना माहिती आहे की हा संजय राऊत सकाळचा भोंगा जो जे काम करतोय, शरद पवार साहेबांची घेतलेली सुपारी आणि आता राहुल गांधी साहेबांची घेतलेली सुपारी, की कसा हा उबाडा पक्ष संपेल याच्याकडे जातीने लक्ष लावण्यासाठी, त्याचा पक्ष संपवण्यासाठी या संजय राऊत साहेबांनी घेतलेली सुपारी। आणि आज तो आमच्या आदरणीय जे देवासमान असतात धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तव्य केले हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही त्याचा संपूर्ण निषेध करतो आणि म्हणून निषेध करतो। त्यांनी सांभाळून बोलावं, नाहीतर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी। स्वर्गीय दिघे साहेब यांचा कोणीही अपमान केलेला नाही, फक्त तुमचा आरसा तुम्हाला दाखवलाय। आता त्याची जर तुम्हाला लागली असेल तर तो आमचा नाईलाज आहे, पण अशा पद्धतीने करणार असाल या दोन पायावर जाताना बघा। आपल्या विधानावरनं राजकीय वाद वाढत असल्याचं लक्षात येताच
संजय राऊतांनी आपल्या ओरिजिनल वक्तव्यावरनं सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. ठाणेसारख्या जिल्ह्याचे ते एक सर्वोत्कृष्ट जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि ते महाराष्ट्रातले एक आदर्श जिल्हा प्रमुख असल्याचं बाळासाहेब ठाकरे वारंवार आपल्या भाषणात सांगत होते. जेव्हा दिघे साहेब होते तो काळ वेगळा होता. तेव्हाही अनेक पदं निर्माण झालेली नव्हती. मग उपनेते असतील किंवा ती प्रक्रिया सुरू झालेली नव्हती. नेते आणि नेत्यानंतर थेट जिल्हा प्रमुख. त्याच्यामुळे ह्यांना मिरच्या झोंबायचं कारण काय? तुम्हाला जर मिरच्या झोंबायच्याच असतील तर तुम्ही दिघे साहेबांचं जे अवमूल्यन करत आहात, गद्दारी करून, बेईमानी करून, चापलुसी करून मोदी शहा फडणवीसांची, ती थांबवा. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातल्या राजकारणाची आणि भाषेची पातळी घसरल्याची टीका सातत्यानं होते. अशा परिस्थितीत कोणतीही राजकीय टिप्पणी किंवा विधान करताना काळजी घेणं ही सर्व पक्षीयांची जबाबदारी आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय पटलावरती जबाबदारीनं नेते असे वाद टाळतील ही अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.